विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. जनतेची मागणी नसलेला शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडा. पलूसमध्ये कॉम्रेड धनाजी गुरव यांचा येलगार. ज्या महामार्गाची मागणी जनतेने केलेली नाही आणि ज्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी बळकावल्या जात आहेत, असा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडा, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉम्रेड धनाजी गुरव यांनी केलं. पलूस येथे परिवर्तनवादी संघटना व डाव्या पक्षाच्या वतीनं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत मागण्यांचं निवेदन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना गुरव यांनी सरकारवर कडक ताशेरे ओढले. ते म्हणाले की या महामार्गाची कोणालाही गरज नाही, कारण यासाठी आधीच समांतर रस्ते उपलब्ध आहेत. सरकारला रस्ते करायचा रोग लागला असून लोकहितापेक्षा दिखाऊ कामाला प्राधान्य दिलं जात आहे. 1,10,000 कोटींचे कर्ज काढून प्रत्येकाच्या डोक्यावर 10,000 रुपयांचा बोजा टाकला जात आहे. हा सर्व खटाटोप केवळ अदानी अंबानींच्या उद्योगाच्या सोयीसाठी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केलं. या सभेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, भारत अमेरिका व्यापार करारातील शेतीविरोधी त्रुटी दूर कराव्यात आणि शाळा बंदीसह शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रतिनिधींना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी किरण लाड, कृषीतज्ञ मारुती चव्हाण, प्राध्यापक वासुदेव गुरव, शेतकरी चळवळीचे नेते बी.जी. पाटील, दिग्विजय पाटील, सुनील गुरव, मोहन पाटील, कुंडलिक एडके आणि रावसाहेब गोंदिल यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही.वाय. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं, तर शेतकरी संघर्ष चळवळीचे संघटक सुभाष आकाराम पाटील यांनी आभार मानले. या आंदोलनाला देवकुमार दुपटे पाटील, पत्रकार दीपक पवार, सहकार रत्न संदीप मोहिते, मानसिंग पाटील, सुभाष पाटील, आदम पठाण, भाई मारुती सावंत, कॉम्रेड दीपक घाडगे, भाई कृष्णात गायकवाड, सुनंदा कोळी, मंगेश जाधव, संपतराव गायकवाड, प्राध्यापक उत्तमराव सदामते, सिराज पिरजादे, तुकाराम अनुगडे, पांडुरंग कोळी आणि कॉम्रेड R.D. लाड यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यांचे बोलवते धनी कोण आहेत? तर एका बाजूला नागपूरमध्ये ऑफिस असलेले RSS वाले आणि दुसऱ्या बाजूला ते अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, ट्रम्प, म्हणजे तिकडे ट्रम्प त्यांचा बाप तिकडे. तर यांच्या सोयीचे निर्णय घेणारं सरकार हे आज सत्तेवर आहे. आता हे सत्तेवर आले म्हणजे कसे आले? माझं म्हणणं त्याची 2 कारणं आहेत. एक कारण आहे ते सगळं खोटंच करून सत्तेवर आले. धर्माची भांडणं लावायची, जातीची भांडणं लावायची. दुसऱ्या बाजूला ते EVM मधला घोटाळा, मतदार यादीतला घोटाळा. खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून हे भाजपचं जे सरकार आहे ते शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं डाव मांडीत आलेला आहे. आणि त्याचंच एक षडयंत्र म्हणूनच हा 1,10,000 कोटीचा हा रस्ता तिने आपल्यावरती लादला आहे. बोलायचं शिक्षण हे लोकांना, सामान्य माणसाला शिक्षण मिळालंच नाही पाहिजे, असं ह्या भाजपच्या सरकारची आज म्हणजे त्यांनी केलेले सगळ्या कामावरून दिसून येतं. त्यांचे निर्णय तशा पद्धतीने होत चाललेले आहेत. मोफत शिक्षण कुठेही मिळालं नाही पाहिजे. नुसतंच आपलं सांगतं की मोफत शिक्षण आम्ही देतो आहे, परंतु कोणत्याही जिल्हा परिषद शाळा असू देल, अनुदानित शाळा असू द्या, बंद कशा पडतील, त्याच्यावर विद्यार्थ्यांची संख्या कशी लादली जाईल. आणि आता नवीनच एक त्यामध्ये येतं की क्लस्टर करणार कॉलेजसुद्धा